कुख्यात गुंड गजा मारण्याची रील्सबाजी पाहायला मिळाली। पोलीस आयुक्तांची गुंडांच्या मनात भीती नाही का असा थेट सवाल निर्माण होतोय। अमितेश कुमार यांच्या तंबीनंतर ही सोशल मीडियावर रील्स मात्र सुरू आहे। गुंडांच्या मनात पोलिसांची भीती राहिली नाही का? गजा मारण्याचे सोशल मीडियावर रील्स सुरू आहेत। सोशल मीडियावर रील्स टाकून दहशत माजवण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे। अमितेश कुमार यांनी खरं तर पुण्यामध्ये कार्यरत असल्यापासून काही गोष्टींची तंबी दिली होती। सर्वांना बोलून त्यांनी एक वेगळ्या प्रकारची तंबी दिली होती। मात्र त्यानंतर एक परिणाम पडेल अशा प्रकारची अपेक्षा पुणेकरांना होती। मात्र अमितेश कुमार यांच्या तंबीनंतर ही आता सोशल मीडियावर रील्स सुरू आहेत। सोशल मीडियावर रील्स तयार करत असताना गुंडांच्या मनात आता पोलिसांची भीती राहिली नाही का असा थेट प्रश्न निर्माण होतो। कारण गजा मारण्याने सोशल मीडियावर आता रील्स शेअर केले। रील्सवर रील्स सुरू आहेत। सोशल मीडियावर रील्स टाकून दहशत माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे। अमितेश कुमार यांच्या तंबीनंतर ही सोशल मीडियावर रील्स सुरू आहेत। पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। याआधी पोलीस आयुक्तपदी अमितेश कुमार यांनी पुण्याचा कारभार स्वीकारल्यानंतर पुणे शहर आणि इतर ग्रामीण भागातील गुंडांना एका ठिकाणी बोलून त्यांनी तंबी देखील दिली होती। या संदर्भात कुठल्याही प्रकारचे दहशत माजवण्यासाठी प्रयत्न करू नये अशी त्यांनी तंबी दिली होती। मात्र अमितेश कुमार यांच्या तंबीनंतर ही कुठल्याही प्रकारची भीती मनात न बाळगता या तंबीनंतर ही सोशल मीडियावर रील्स सुरू आहेत। त्यामुळे गुंडांच्या मनात पोलिसांची भीती राहिली नाही का असा प्रश्न निर्माण होतोय। गजा मारण्याने सोशल मीडियावर रील्स शेअर केलेत आणि सोशल मीडियावर रील्स टाकून दहशत माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे। तर गजा मारणे कुख्यात गुंड गजा मारण्याने रील्स शेअर केलेत। अमितेश कुमार यांच्या तंबीनंतर ही सोशल मीडियावर रील्स सुरू आहेत। त्यामुळे गुंडांच्या मनात आता पोलिसांची भीती राहिली नाही का हा प्रश्न निर्माण होतोय। याआधी मंत्रालयाच्या आवारात एका गुंडाने रील्स बनवून ती व्हायरल केली होती। त्यानंतर ही बरेच आरोप प्रत्यारोप झाले। पोलीस यंत्रणा देखील कामाला लागली होती। मात्र पोलीस आयुक्तपदी अमितेश कुमार आल्याच्या नंतर त्यांनी तंबी दिली होती आणि त्यानंतर एक परिणाम पडेल अशा प्रकारची अपेक्षा पुणेकरांना होती। मात्र आता सुद्धा तंबीनंतर सोशल मीडियावर रील्स सुरू आहेत। त्यामुळे गुंडांच्या मनात पोलिसांची भीती राहिली नाही का असा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण होतोय। गजा मारण्याचे सोशल मीडियावर रील्स सुरू आहेत। सोशल मीडियावर रील्स टाकून दहशत माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर जोडलेले आहेत। धंगेकरजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। खरं तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक तंबी दिली होती। त्या तंबीनंतर एक परिणाम पडेल अशी अपेक्षा होती। मात्र याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम पडलेला नाही। गुंडांच्या मनात पोलिसांची भीती राहिली नाही का असा प्रश्न निर्माण होतो। कारण सोशल मीडियावर रील्स शेअर करत दहशत माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे। काय आपली यावरती प्रतिक्रिया? पोलीस यंत्रणा कुठे कमी पडते का? याच्यामध्ये ज्या दिवशी पोलीस आयुक्त पुण्यामध्ये आले आणि अनेक गुंडांना त्या ठिकाणी परत केले, पुणेकरांना असं वाटलं की आता गुन्हेगारी ह्या पुणे शहरातली संपेल। पण असं न होता निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल अनेक गुन्हेगार पोलिसांबरोबर आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराबरोबर फिरताना आपण रील पाहिलेले आहेत। त्यानंतर निवडणुकीमध्ये अनेक गुन्हेगार आपले बोर्ड लावून नाचताना आपण जे तडीपार गुंड होते त्यांनी पोलिसांच्या पार गचंडी पकडल्या, तरी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई नाही केली। सहकारनगर आणि दत्तवाडीमध्ये तडीपार गुंडांना फोटो असलेले नाचताना रील आपल्याकडे आल्यात, तरी पोलिसांनी काही केलं नाही। पोलीस खात्यातले अनेक अधिकारी असे आहेत की गुंडांबरोबर त्यांचे जवळचे संबंध आहेत। गुंडांना हाताशी धरून अनेक गुन्हे घडवला लावतात आणि घडल्यानंतर त्याच्यामध्ये पोलीस जातीने चौकशी न करता त्याच्यामध्ये पोलीसच गुन्हा करायला लावतात आणि त्याच्यामध्ये मिळणारा मोठी रक्कम अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या घरी जाते। हा चित्र आणि वास्तव्य पुणे शहरामध्ये खरं आहे। मी मागच्या 4 दिवसापूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याला फोन करून सांगितलं की साहेब आता हे तुमचं बंद करा, चांगलं नाहीये। आणि अशा पद्धतीने जर गुन्हेगार आणि हे राजकारणी लोक आणि पोलीस खातं जर त्रिकूट झालं तर जनतेचं जगणं असह्य झालं या पुणे शहरामध्ये, अशी परिस्थिती। आणि कमिशनरांनी ज्या पद्धतीने गुंडांना बोलवलं आणि ती पद्धत जर बघितली तर ते मग बेवनापणा होता की दाखवण्यासाठी होतं, पण ते अस्तित्वात त्या गुन्हेगारांना कुठेही आळा बसलेला नाही। याच्यामध्ये पोलीस खात्यातले अनेक अधिकारी जबाबदार आहेत। त्यांचे काही लोकांचे फोटो गुन्हेगारांबरोबर बिअर बारमध्ये दारू पिताना दिसत आहेत। अशी परिस्थिती गुन्हेगारांबरोबर पोलीस दिसल्यामुळे आता नागरिक दहशतीमध्ये त्या कन्याने गुन्हा दाखल केला तर पोलीस चौकीपर्यंत जात नाही।
आणि गेल्यानंतर पोलीस त्यांना चांगली वागणूक देत नाही. म्हणजे चौकीत जाणाऱ्याला बी पैसे द्यावे लागतात आणि येणाऱ्यांना बी पैसे द्यावे लागतात. अशी परिस्थिती या पुणे शहरामध्ये आहे. नक्कीच. आणि ही सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची आणि अनेक अधिकारी नक्कीच. चुकीच्या पद्धतीने काम करून पोलीस खातं नाहक बदनाम करण्याचा कार्यक्रम अनेक पोलीस अधिकारी चांगले असताना सुद्धा ह्या काही लोकांमुळे कलंक लागण्याची वेळ पुणे पोलिसांना आली. नक्कीच नक्कीच दंगेकरजी, एकंदरीत आपल्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की कुख्यात गुंड गजा मारणे यांनी रील्सबाजी तर केली आहे, मात्र याआधी पोलीस आयुक्तांनी ज्या प्रकारे तंबी दिली होती तो एका प्रकारे देखा होता. दंगेकरजी, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधल्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.